आणि नोटबंदीच्या निर्णयानंतर कोट्यवधी रुपयांची जमा झालेली रोकड ठेवायची कुठे असा प्रश्न सहकारी बँकांना पडलाय। कारण रिझर्व्ह बँकेच्या आदेशाने सहकारी बँकांनी 1500च्या नोटा स्वीकारल्या आणि त्या बदल्यात नव्या नोटा दिल्याही। मात्र जुन्या नोटा आरबीआयकडे पोहोचवण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाहीये। या संदर्भात कुठल्याही सूचना आरबीआयने दिल्या नाहीयेत आणि दुसरीकडे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सहकारी बँकांना पैशाचा पुरवठाही तुटपुंज्या स्वरूपात होतोय। त्यामुळे दोन्ही बाजूंनी सहकारी बँकांची कोंडी झाल्याचं चित्र आहे। आणि ठाणे जनता सहकारी बँकेचे संचालक विद्याधर वैशंपायन या संदर्भात काय म्हणतात बघूया। जो भरणा होण्याचं प्रमाण आहे ते सर्व खातेदार बँकेत येऊन भरतायत। आज मितीला टीजेएसबीच्या सर्व शाखा म्हणून जवळजवळ 750 कोटी रुपये बँकेमध्ये जमा झालेले आहेत जुन्या नोटांच्या स्वरूपात। बँकेत एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश ठेवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाही, त्याचबरोबर याचा इन्शुरन्स कमी पडतो आणि दुसरं डिपॉझिट वाढतंय आणि हे पैसे खात्यात जमा होत नसल्यामुळे त्याचा जो सीआरआर मेंटेन करण्यासाठी संबंधी जे प्रॉब्लेम निर्माण होतील हा देखील एक मोठा प्रॉब्लेम सहकारी बँकांना भेडसावतोय।